इयत्ता तिसरी विषय आपल्या सभोवतालचे जग भाग 2 पाठ दुसरा कुटुंब वंशावळ स्वाध्याय सांगा पाहू मी कोण. मी तुझ्या वडिलांची आई. मी तुझी कोण आजी. मी तुझ्या वडिलांचा मुलगा. मी तुझा कोण भाऊ. मी तुझ्या आईची आई. मी तुझी कोण आजी. मी तुझ्या आईचे वडील. मी तुझा कोण आजोबा. मी तुझ्या वडिलांचे वडील. मी तुझा कोण आजोबा. मी तुझ्या वडिलांचा भाऊ. मी तुझा कोण चुलता. मी तुझ्या वडिलांची मुलगी. मी तुझी कोण बहीण. मी तुझ्या वडिलांची बहीण. मी तुझी कोण आत्या. प्रश्न पहिला. योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट. आईचा भाऊ मामा. वडिलांची बहीण आत्या. आईची बहीण मावशी. वडिलांचा भाऊ काका. प्रश्न दुसरा आहे. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहून चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. अ. पिढी म्हणजे कुटुंबातील आधी असलेल्या व्यक्ती. बरोबर. आ. वडिलांकडील सर्व नातेवाईकांची आडनावे एकच नसतात. बरोबर. ई. वंशावळीच्या अभ्यासावरून कुटुंबाचा इतिहास समजत नाही. चूक. दुरुस्ती. वंशावळीच्या अभ्यासावरून कुटुंबाचा इतिहास समजतो. प्रश्न तिसरा. ओळखावं लिहा. 1. कधी भांडतो, कधी हसवतो, खेळताना मला रडवतो, मिळतो त्याला आईच्या हातचा छान खाऊ, तो आहे माझा भाऊ. 2. प्रेमाचे झाड, मायेचे छत, तिच्याशिवाय मला नाही करमत, माझी माऊली ती म्हणजे माझी आई. 3. बाबांची बहीण माझी करते लाड, माझ्यासाठी आणते खेळणी, खाऊ गोड, ती म्हणजे माझी आत्या. 4. आईचा भाऊ म्हणतो फिरायला जाऊ, हसवतो, खेळवतो, खाऊ देतो, हा म्हणून आवडतो मला, तो आहे माझा मामा. प्रश्न 4 आहे. तुमच्याशी असलेली नाती लिहा. आईकडील नातेवाईक मामा मावशी, आईचे आई वडील म्हणजे आजी आजोबा, मामे भाऊ, मामे बहीण, मावस भाऊ, मावस बहीण. वडिलांकडील नातेवाईक काका आत्या, वडिलांचे आई वडील म्हणजे आजी आजोबा, चुलत भाऊ, चुलत बहीण, आते भाऊ, आते बहीण. प्रश्न 5 आहे. खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. ए. कुटुंब वंशावळीतून तुम्हाला कोणती माहिती मिळते. उत्तर. कुटुंब वंशावळीतून आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे आणि त्यांचे नाते समजते. तसेच आपल्या पूर्वजांची माहिती आणि कुटुंबाचा इतिहासही कळतो. आ. वंशावळ कशी तयार करतात. उत्तर. वंशावळ तयार करताना कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे आणि त्यांच्या पुढील नाते लिहितात. आजी आजोबांपासून पुढील पिढ्यामध्ये माहिती क्रमाने मांडून वंशावळ तयार करतात.